नजरापूर पीडितेला न्याय द्यायचा असेल तर सरकारनं हायकोर्टाचे सगळे निर्णय वाचून एका महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे। हे फास्ट ट्रॅक कोर्टात 5-5 वर्ष खटले चालत नाही, त्यामुळे हा निर्णय एका महिन्यात घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। पूर पीडितेच्या आईवडिलांना भेटण्यासाठी तृप्ती देसाई आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः तृप्ती देसाई ताई, पोस्को फास्ट ट्रॅक हे सगळी चर्चा काल दिवसभर झाली। सगळ्यांनी सांगितलं 15 दिवसात खटला चार्ज करू, म्हणजे फास्ट ट्रॅक संकल्पना आहे त्याच्या विरोधात जे काही गुन्हेगार यांचं जे काही आरोप होणार आहेत किंवा जे काही शिक्षा भेटणार आहे त्याचं प्रमाण अत्यल्प आहे, ते कोर्टच चालत नाहीत, त्यासाठी काही करण्याची आता गरज आहे। आज मी या चिमुरडीच्या नातेवाईकांना आईवडिलांना भेटायला आली आहे। आम्ही या लढाईत त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत आहोत हेही सांगायला आली आहे। आणि फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, आपल्या इथली न्यायालयीन प्रक्रिया असेल, कायदे असतील, हे कडक जरी असले तरी आपण बघतो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये मी आता अनेक वर्ष या क्षेत्रात काम करते। ज्या ज्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेल्या, अशा पद्धतीने अत्याचार करून जे काही निर्गुण खून करण्यात आले त्याचा 5-5 वर्ष निकालच आलेला नाहीये। आणि म्हणून आपण जो जनतेचा आक्रोश बघतोय, जनता जी काही संतप्त झालेली आहे की एकतर आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा आरोपीला जे आहे ते ताबडतोब फासावर लटकवा, हे यासाठी मागणी किंवा एन्काउंटर करा। खरं तर अशा आरोपींचा एन्काउंटरच झाला पाहिजे, तरच इतर आरोपी घाबरू शकतात। आणि या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण जातं, आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे हे प्रकरण सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार आहे। मग फास्ट ट्रॅक कोर्टाचा अर्थ काय आहे? फास्ट प्रकरण चालवणं। मग फास्ट प्रकरण चालवणं तर दररोज मग त्याची सुनावणी घ्या ना। दररोज सुनावणी जर घेतली तर 30 दिवसाच्या आत निकाल येईल आणि जो काही निकाल येईल त्यानुसार जे आहे ती दोषी असणाऱ्याला शिक्षा होईल। यापुढे अशा केसेस होऊ नयेत यासाठी पुढाकार घेऊन एक महिला मंत्री म्हणून आता विशेष अधिवेशन बोलवणं गरजेचं आहे। आणि शक्ती कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी आम्ही 3 वर्ष झालं मागणी करतोय। 3 वर्ष तुम्ही काय करताय? दरवेळी कुठलं तरी प्रकरण येतं, कुणीतरी मागणी करतं, परत सांगितलं जातं सरकारकडून की आम्ही आता त्याची अंमलबजावणी करणार आहे आणि मग परत जनता संतप्त होते, कुठंतरी काहीतरी घडतं आणि मग जे आहे ते परत पेंडिंग राहतं। आता शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा आणि हा जो आरोपी आहे त्याला जर कायद्यानेच तुम्हाला शिक्षा द्यायची आहे तर 1 महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टापर्यंतचे सगळे निकाल आणा आणि त्याला फासावर लटकवा। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।